लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत 44.73% मतदान झाले. यामध्ये चिपळूणमध्ये 46.72%, रत्नागिरीतून 41%, राजापूरमध्ये 41.68%, कणकवलीत 46.4%, तर कुडाळमध्ये सर्वाधिक 48.44% आणि सावंतवाडीत 45.1% मतदान झालेले आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत सर्वात कमी रत्नागिरीत 41%, तर सर्वात जास्त कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये 48% मतदानाची नोंद झाली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 44.73% मतदानाची नोंद झाली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधील मालवणच्या माळगाव येथे व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याचा प्रकार घडला. मात्र ताबडतोब प्रशासनाने उपाययोजना करून विस्कळीत झालेली निवडणूक प्रक्रिया सुरळीत केली. मालवणमध्ये मतदारांचा उत्साह दिसून येत होता. खेडमधील मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी मतदार यादीमध्ये अनेक मतदारांची नावे गायब झाली असल्याचा आरोप केला. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली. रायगड लोकसभा मतदारसंघामधून वंचित आघाडीतर्फे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी महाडजवळच्या चोचिंदे येथे मतदानाचा हक्क बजावला. रायगड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खेड विधानसभेतील जामगे, उधळे आणि संगलटमध्ये मतदारांचा उत्साह दिसून आला. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.